वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. देवळाली प्रवरेतून निघाली भाकरीची दिंडी. 4 टेम्पो अन्नदानासाठी धनगरवाडीत दाखल. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा श्री क्षेत्र. धनगरवाडी तालुका राहाता येथे सुरू असलेल्या श्री गंगागिरीजी महाराजांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी देवळाली प्रवरेतून भक्ती आणि सेवाभावाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. सप्ताहातील अन्नदानासाठी देवळाली प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी परिसरातील भाविकांनी घराघरातून भाकरी, चपाती, चटणी, लोणचे आणि पिठले जमा केले. तब्बल 4 टेम्पो भरून भाकरी चपातींची पंगत रविवारी सकाळी वाजत गाजत धनगरवाडीकडे रवाना झाली. देवळाली प्रवरा बाजारतळावर भाकरी चपाती संकलन सुरू असताना भजनी मंडळांनी हरिनामाचा जागर केला. दादू लोखंडे यांच्या सनई ताफ्याच्या निनादात आणि बहुगुणी अश्वांच्या नृत्याने या भक्तिमय सोहळ्याला आणखी रंगत आली. हातात सप्ताहाच्या मागणीचे फलक घेत भाविकांनी परिसराचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे ही भाकरीची पंगत केवळ अन्नदानाची परंपरा नाही, तर देवळाली प्रवरेच्या भक्तीची ओळख बनली आहे. पूर्वी सायकलवरून भाकरी नेण्यापासून सुरू झालेली ही परंपरा आज 4 टेम्पोपर्यंत पोहोचली आहे. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते पूजन करून भाकरी चपातीची पंगत धनगरवाडीकडे रवाना करण्यात आली. यावेळी त्यांनी 180वा अखंड हरिनाम सप्ताह देवळाली प्रवरेत व्हावा अशी मागणी महंत रामगिरी महाराजांकडे केल्याचे सांगितले. गेल्या 11 वर्षांपासून देवळाली प्रवरेत सप्ताह व्हावा अशी भाविकांची मागणी असून पुढील वर्षी ही इच्छा पूर्ण होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. देवळाली प्रवरेतील प्रत्येक कुटुंबातून किमान 5 भाकरी चपाती देण्याची परंपरा असून यंदाही महिला भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सप्ताहस्थळी जाणाऱ्या भाविकांसाठी वाहतुकीचीही व्यवस्था करण्यात आली. नेगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, यावेळी माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, सोसायटीचे चेअरमन मंजाबापू वरखडे, दत्ता गागरे, राजेंद्र चव्हाण, कांतापा कदम, रामचंद्र विठ्ठलराव कारे, सचिन सीताराम ढूस, हरिभक्तपरायण बाळासाहेब सोपान मुसमाडे, हरिभक्तपरायण त्रिंबक नारायण डावखर, हरिभक्तपरायण मंदाताई चव्हाण, डॉक्टर प्रवीण कोठोडे, श्री साई प्रतिष्ठानचे पदाधिकारी डॉक्टर विश्वासराव पाटील, भारत शेटे, सचिन सोपानराव शेटे, बाबासाहेब शेटे, हरिभक्तपरायण राजेंद्र तांबे, सुदामराव भांड, प्रल्हाद वाळुंज, बाबासाहेब सरोदे आणि दामोदर उमाप यांच्यासह देवळाली प्रवरा नगर परिषद, त्रिंबकराज पायी दिंडी सोहळा समिती, विविध भजनी मंडळे, सनई ताफा, वाहन चालक मालक संघटना आणि असंख्य भाविकांनी या सेवेत सहभाग घेतला. भाकरी हातात, मुखी हरिनाम आणि मनात सप्ताहाची आस. देवळाली प्रवरेची ही अनोखी भक्तीची पंगत धनगरवाडीत पोहोचली आणि अन्नदानाच्या सेवेत सहभागी झाली. राजेंद्र उंडे, रफिक शेख, वेद बातमीचा देवळाली प्रवरा. गंगागिरी महाराजांचा सप्ताह 179वा सप्ताह हा येत्या पंचमीला सुरू झालेला आहे. या निमित्तानं देवळालकरांची परंपरा आहे. मी तर देवळालीचा नेहमी उल्लेख करतो. देवळवल्ली तथा देवांची आळी, देवांच्या वास्तव्याने त्र्यंबकराज स्वामीच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये सालाबाद प्रमाणे यंदाही आम्ही मोठ्या प्रमाणावर चपात्या आणि भाकरी गोळा केल्यात आणि त्या ठिकाणी आमटी आणि भाकरी चपातीचा प्रसाद या ठिकाणी भाविक अत्यंत नम्रपणे किंबहुना भक्तिभावानं तो प्राशन करतात आणि त्याकरता आमची ही पंगत आम्हाला आठवत नाही 60-70 वर्ष झाले असे आम्ही या निमित्तानं दरवर्षीच ही पंक्तीचा कार्यक्रम देवळाली करणं गोळा करतो आणि त्या ठिकाणी पोहोच करतो. या निमित्तानं मला सार्थ अभिमान आहे. दरवर्षी आमचे देवळालकर मोठ्या प्रमाणावर कांता पाटील असतील, राजू चव्हाण असतील तथा त्यांच्याबरोबर सर्वच भाविक या ठिकाणी
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर भाकरी आणि चपात्या गोळा करण्याचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. 4 ट्रेलर 4 टेम्पो आम्ही भाकरी गोळा केलेल्या आहेत आणि 1 तासाभराने आम्ही इथून निघणार आहोत. या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाकरी जमा केलेल्या आहेत. हा तशा अर्थानं 179वा सप्ताह आहे आणि जवळजवळ 65-70 वर्षापासून आम्ही या भाकरीचा प्रसाद रूपी काला त्या ठिकाणी नेतो आणि त्या ठिकाणी आमटी आणि भाकरीचा प्रसाद किंवा काला त्या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तिभावानं तो प्राशन करतात आणि पुण्याचं काम या निमित्तानं त्यांच्याकडनं केलं जातं. मी सांगितलं हा 179वा सप्ताह आहे आणि 180वा सप्ताह हा आम्हाला मिळेल अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी आशा करतो, अपेक्षा धरतो, नवे त्या प्रकारची खात्री बाळगतो. गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ 150-200 गाड्या या निमित्तानं सप्ताह मागण्याकरता गेलो होतो, परंतु काहीतरी अडचणीमुळं या निमित्ताने गेल्या वर्षी दिला गेला नाही. पण पुढच्या वर्षी आमच्या गावामध्ये हा सप्ताह 1927 साली झाला आणि बरोबर 100 वर्ष आमच्या गावात हा सप्ताह झाला, त्याला झालेत. पुढच्या वर्षी 100 वर्ष होतील आणि त्यावेळेस आदरणीय महाराजांना आम्ही विनंती करतो, महाराज पुढच्या वर्षीचा आमच्या गावचा 100व्या वर्षानिमित्त सप्ताह आम्हाला द्यावा अशा प्रकारची नम्र विनंती प्रार्थना सर्व देवळालकरांच्या वतीने करतो. नुसती प्रार्थना करत नाही तर तशी खात्री बाळगतो. या निमित्तानं महाराजांचं देवळालीवर खूप प्रेम आहे आणि म्हणून हा सप्ताह नक्की आम्हाला मिळेल अशा प्रकारची नुसती अपेक्षा न करता खात्री बाळगतो. आणि पुढच्या वर्षी आमचे सगळे देवळालकर या ठिकाणी उत्सुक आहेत. देवळालकर असतील, फॅक्टरीवरतील आमचे राहुरी फॅक्टरीवरचे सुद्धा सगळे भाविक या निमित्ताने सप्ताह घेण्यामध्ये इच्छुक आहेत. मला नक्की खात्री आहे पुढच्या वर्षी महाराज आमच्या विनंतीचा नक्की विचार करतील आणि आम्हाला आमच्या 100 वर्षापूर्वी झालेल्या सप्ताहाला त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील, किंबहुना आम्हाला न्याय देतील असा विश्वास मला वाटतो. परत एकदा महाराजांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि परत एकदा सगळ्या देवळालकरांच्या वतीने परमेश्वरी प्रार्थना करतो परमेश्वर चरणी की परमेश्वरा आम्हाला पुढच्या वर्षी सप्ताह मिळेल अशा प्रकारची विनंती परमेश्वराला करतो आणि पुढच्या वर्षीचा सप्ताह नक्की परमेश्वर तथा गंगागीर महाराज किंवा साईबाबा आम्हाला देतील अशी खात्री बाळगतो. परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. क्षेत्र धनगरवाडी येथे सुरू असलेल्या योगीराज श्री गंगागिरीजी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी देवळाली प्रवरा भगिनींच्या वतीनं भाविकांच्या वतीनं भव्य दिव्य अशी आज पंगत आहे. दशमीची सालाबाद प्रमाणे आमच्या वडलोपार्जित आलेली ही पंगत आम्हालाही सांगता येणार नाही किती वर्षापासून चालू आहे. ही पंगत यावर्षी अत्यंत दैदिप्यमान अशा परिस्थितीमध्ये अनेक महिला भगिनींनी माता भगिनींनी या ठिकाणी भरभरून असं भाकरी चपाती आम्हाला पाठवलेली आहे सप्ताहासाठी. सप्ताहातील वारकऱ्यांच्या अन्नदानासाठी यावर्षी सप्ताहाला प्रचंड गर्दी आहे आणि त्यामध्ये आमच्या देवळालीचा आजचा हा सहभाग चांगला मोलाचाच ठरेल असं आम्हाला वाटतंय. या ठिकाणी सर्व भगिनी माता भगिनीचं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. पुढच्या वर्षीचा अखंड हरिनाम सप्ताह 180वा 1927 साली देवळालीमध्ये झाला होता. त्यावेळेस आमचा जन्म सुद्धा नव्हता. त्या 100 वर्ष पूर्ण होत आहे. मान्य भाऊंनी, सत्यजित पादांनी, सर्व ग्रामस्थांनी, राहुरी फॅक्टरी आणि देवळाली प्रवराच्या पंचकृषीतील सर्व भाविकांनी त्या ठिकाणी सुमारे 250 गाड्या घेऊन आपण 2 वर्षापूर्वी मागणी केली होती. परंतु शताब्दी वर्षाचा सप्ताह घ्यायचा आहे ही मागणी आमची 11 वर्षापासून आहे. ती महाराजांनी या ठिकाणी मान्य केलेली आहे. नक्कीच आम्हाला खात्री आहे या ठिकाणी हा सप्ताह पुढच्या वर्षी नक्कीच आमच्या देवळालीला मिळेल, सर्व भाविकांना न्याय मिळेल आणि मी महाराजांचं सुद्धा अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. काय पुढच्या वर्षीचा सप्ताह निदान त्यांनी या ठिकाणी आम्हाला द्यावा ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.